तुमच्या घरात जर दुधी भोपळा खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने दुधी भोपळ्याचा नाश्ता तयार करा। अजिबात कुणालाही कळणार नाही की तुम्ही त्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे। तर दुधी भोपळा छान शिलून घ्यायचा आहे, असा बारीक कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये 2 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, आल्याचा तुकडा टाकायचा आहे, पाणी टाकायचं आहे आणि त्याचं छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। ते पेस्ट एका भांड्यात काढून त्यामध्ये 1 वाटीभर रवा टाकायचा आहे। त्यानंतर ते अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। जर तुम्हाला भिजत ठेवायचं नसेल तर रवा तुम्ही अगोदर मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्या किंवा बारीक रवा घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे। कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा असले तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं टाकून घेऊ शकता, जेणेकरून नाश्ता जो आहे तो थोडाफार असा छान फुलतो। जर नाही टाकला तरी पण चालेल, असला तर बेटर, नाही तर ठीक आहे। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला दुधी भोपळ्याचे असे मस्तपैकी नाश्त्याचं तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे थोडंसं तेल टाकून मी छान आलटून पलटून मस्तपैकी असा खरपूस होईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं थोडं तेल टाकून। खूपच क्रिस्पी आणि मस्त नाश्ता असा तयार होतो हा। अजिबात कुणालाही कळणार नाही की हे तुम्ही दुधी भोपळ्यापासून बनवलेला नाश्ता आहे आणि खूपच टेस्टी लागतंय। सगळे तर फारच आवडीने खातील। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा नाश्ता। हे बघा किती छान त्याला रंग आलेला आहे, मस्तपैकी असं फुलून आलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने खूपच टेस्टी नाश्ता हा तयार होतो। तर एकदा नक्की ट्राय करा आणि हो, रेसिपी जर तुम्हाला माझी आवडत असेल तर एक लाईक तर नक्की करा आणि चॅनलला असा सपोर्ट करा, जेणेकरून मला त्याने प्रोत्साहन मिळते छान आणि मी नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते।